मित्रांनो, तुम्हाला एक सुंदर मी कथा सांगणार आहे. पण त्या कथेच्या अगोदर मी हा व्हिडिओ दाखवतो आहे, त्यात माझं काहीतरी थोडासा हेतू आहे. हे जो बगळा तुम्ही पाहताय, हा हवेतून उडतो आहे आणि आता तो पाण्यावर सुद्धा विसावणार आहे आणि तो जमिनीवर चालतो. असं पृथ्वीच्या तिन्ही माध्यमातून विहार करणारा हा पक्षी आहे आणि त्यालाच हे एकमेव भाग्य लाभलेलं आहे. आणि हे सांगण्याच्या पाठीमागचा माझा हेतू असा होता की तो आता तुम्हाला पाण्यात बसलेला दिसतो आहे, पण तो बसलेला नाही आहे. तो पाण्यात बसलेला दिसत असला तरी पाण्यात बसलेलं दिसण्यासाठी त्या पाण्यात त्याची इतकी मोठी हालचाल असते की सेकंदाला 5 ते 10 वेळा तो पाय हलवतो आहे आणि पण आपल्याला तो बसलेला दिसतो आहे. तो बसलेला नाही आहे. तर त्याची जगण्याची धडपड ही पाण्याखाली चालूच आहे. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. आणि पुढे तुम्ही हा सुंदर गोष्ट ऐकावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, बिरबल अकबराच्या खूप गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, पण एक गोष्ट तुमच्या ऐकण्यात आली नसेल. गोष्टीचं नाव आहे शहाण्यांचं एक मत. एकदा एका चर्चेत बिरबल अकबराला म्हणाला, हे अगदी साहजिक आहे, 100 शहाण्यांचं एक मत काही काळ होऊ शकत नाही. अकबराचा अनुभव तर फार विचित्र होता. 2 शहाणे, 2 धर्मगुरू, 2 वैद्य, 2 घड्याळे यांचे एकमेकाशी कधीच जुळत नाही आहे. आणि बिरबल तर म्हणतो 100 शहाण्यांचं एक मत होऊ शकतं. अकबर बिरबलाला म्हणाला, मी तुला 8 दिवसाची मुदत देतो, तू मला 100 शहाण्यांचं एक मत झाल्याचं उदाहरण दाखवून दे. नाही दिलेस तर मी तुला जीवे मारीन. बिरबलाने कबूल केले. आठवड्यातील फक्त 48 तास शिल्लक राहिले. अकबराने बिरबलाला दरबारात बोलावून मरण्याची तयारी करण्यास सांगितले. त्यावर बिरबल म्हणाला, जहापणा, मला फक्त 48 तासाकरता आपले अधिकार द्या. मी जर या कामात यशस्वी झालो नाही आहे तर मी जरूर मरायला तयार आहे. अकबराने बिरबलाला अधिकार दिले. बिरबलाने राजधानीत एक दौंडी दिली व दुसऱ्या दिवशी 100 निवडक शहाण्यांना दरबारात हजर राहण्यास सांगितले. 100 शहाणे दरबारात हजर राहिल्यावर बिरबलाने सर्वांना सांगितले, हे माझ्या विद्वान बांधवांनो, राजवाड्याच्या मागल्या बाजूस एक छोटासा हौद आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने रात्री 12 वाजताच्या पुढे 2 वाजेपर्यंत एकमेकांना कळू न देता एक एक घागर दूध आणून त्या हौदात ओतायचे आहे. नंतर सगळे शहाणे घरी गेले. प्रत्येक शहाण्याने विचार केला, 99 घागरी दुधात आपण 1 घागर पाणी टाकले तर ते सहज खपून जाईल. शहाण्या माणसांचे तर हेच एक वैशिष्ट्य असते की दुसराही आपल्यासारखा शहाणा असतो असे त्याला वाटतच नाही. ब्रह्मदेवाने अक्कल वाटली त्यावेळी आपले भांडे शाबूत होते आणि इतरांच्या भांड्यांच्या चाळणी झाल्या होत्या असे प्रत्येकाला वाटते. 100 शहाण्यांनी बिरबलाच्या सूचनेप्रमाणे मध्यरात्री हौदात घागर ओतली. सकाळी उठताच अकबराने हौद पाहिला. त्याने बिरबलाला बोलावले आणि किंचित रागात त्याला म्हणाला, मरता मरता माझी चेष्टा करतोस काय रे? हौद दुधाने भरायच्या ऐवजी पूर्ण पाण्याने भरला आहेस. बिरबल म्हणाला, महाराज क्षमा असावी, 100 शहाण्यांच्याकडून याचा खुलासा करावा. प्रत्येकाने आपला शहाणा विचार अकबराला सांगितला की 99 दुधाच्या घागरीत माझी पाण्याची 1 घागर खपून गेली असती म्हणून मी पाण्याची घागर ओतली. पण प्रत्येक शहाण्याने उलटा विचार केला असता तर हौद दुधाने भरला असता, किंवा एकाने जरी दुधाची घागर ओतली असती तर काय झाले असते, निदान पाण्याचा रंग पालटला असता. बिरबल म्हणाला. तात्पर्य, बिरबल अकबराला म्हणाला, महाराज हुजुरे आलम, जेव्हा एखादे विधायक काम करायचे असते तेव्हा 2 शहाण्यातही एकमत होत नाही, पण एखादे काम टाळायचे असले म्हणजे त्यांच्यात हमखास एकमत होते. एवढंच बंदा तुम्हाला दाखवून देऊ इच्छित होता. धन्यवाद.